नमस्कार. आपण स्वतःबद्दल जे वारंवार बोलतो तेच हळूहळू सबकॉन्शियस माइंड रियालिटी मानायला लागतं. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग, रिपिटेशन इफेक्ट, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, मिरर टेक्निक, वर्ड्स क्रिएट रियालिटी फिजिओलॉजी. कधीकधी आयुष्य बदलण्याची सुरुवात एका सेंटेन्सपासून होते. आजपासून तुम्ही स्वतःला काय सांगणार आहात? तर सुरुवात करूया. कधी लक्ष दिलं आहे जे लोक सतत म्हणतात, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडून काही होत नाही, माझं आयुष्य नेहमी कठीणच असतं. त्यांच्या आयुष्यात तसंच घडत राहतं. आणि जे लोक सतत म्हणतात, मी कॅपेबल आहे, माझं आयुष्य बदलतं आहे, माझ्यासाठी चांगल्या गोष्टी येत आहेत, त्यांच्यात हळूहळू बदल दिसायला लागतो. का? आपला सबकॉन्शियस माइंड दिवसभर आपण स्वतःबद्दल काय बोलतो ते सतत रेकॉर्ड करत असतो आणि हळूहळू त्या वर्ड्सला रियालिटी मानायला लागतो. म्हणूनच जर तुम्ही रोज स्वतःला म्हणालात, मी अनलकी आहे, माझं काही होणार नाही, तर तुमचा मेंदू कॉन्फिडन्स कमी करतो, ऑपॉर्च्युनिटीज इग्नोर करतो, फिअर वाढवतो. लहानपणी आपल्याला जे वारंवार सांगितलं गेलं तेच आपण खरं मानायला लागतो. जर एखाद्या मुलाला सतत सांगितलं, तू वीक आहेस, तर काही वर्षांनी तो स्वतःला खरंच वीक समजू लागतो. कारण रिपिटेशन मेंदूसाठी ट्रुथ बनतं. हो, आणि इथेच आयुष्य बदलायला सुरुवात होऊ शकते. इमॅजिन करा, तुम्ही रोज सकाळी उठून स्वतःला म्हणता, मी कॉन्फिडंट आहे, मी शांत आहे, माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत, मी बदलत आहे. सुरुवातीला हे फेक वाटेल, पण सबकॉन्शियस माइंड रिपिटेशनवर काम करतं. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह आयडेंटिटी रिपीट करता, तुमचा मेंदू नवीन ऑपॉर्च्युनिटीज नोटीस करतो, बिहेवियर बदलतो, डिसिजन बदलतो, कॉन्फिडन्स वाढवतो आणि मग रियालिटी पण बदलायला सुरुवात होते. आजपासून आरशासमोर उभं राहा आणि स्वतःच्या डोळ्यात बघून म्हणा, मी वर्दी आहे, मी स्ट्रॉंग आहे, माझं आयुष्य इम्प्रूव्ह होत आहे. हे 21 दिवस करा आणि तुमचे थॉट्स ऑब्झर्व करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही सतत निगेटिव्ह बोलत राहिलात, मी युजलेस आहे, माझ्याकडे पैसा टिकत नाही, माझं लक खराब आहे, तर सबकॉन्शियस माइंड त्या रियालिटीवरही विश्वास ठेवायला लागतो. म्हणून तुम्ही स्वतःबद्दल काय बोलता हे खूप इम्पॉर्टंट आहे. कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी बाहेरचं जग बदलण्याची गरज नसते, फक्त स्वतःशी बोलण्याची पद्धत बदलावी लागते. आजपासून स्वतःबद्दल प्रेमाने बोला, कारण तुमचा मेंदू प्रत्येक शब्द ऐकत असतो. तुम्ही आजपासून स्वतःला कोणतं पॉझिटिव्ह सेंटेन्स रिपीट करणार आहात? कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.